तर आपण बघतोय की परभणीमध्ये झालेल्या घटनेनंतर कुठकुठे त्याचे पडसाद उमटतायत। परभणीतल्या बंदचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसून येत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या आंदोलक तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला, तर पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप करत बंदची हाक देण्यात आली। रिपब्लिकन सेनेनं आवाहन केल्यानंतर आता आंबेडकरी अनुयायांकडून परभणी बंद पाळण्यात आलाय, तर नांदेडमध्ये अनुयायांनी जाळपोळ केल्याचंही पाहायला मिळतंय। तर बीड जिल्ह्यातही बंदला प्रतिसाद दिसून येतोय आणि माजलगाव एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। नांदेडमध्ये काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आलेली आहे। आपण थेट जाऊयात नांदेडमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। संजय, परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण सध्या आहोत नांदेड शहरामध्ये। आपण पाहू शकतो की नांदेड जिल्ह्यात देखील त्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण जे बाजारपेठा आहे त्या आज बंद ठेवण्यात आलेला आहे। नांदेड बंदला देखील सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आपण सध्या आहोत नांदेड शहरातील श्रीनगर या भागात आणि आपण पाहू शकतो की हे श्रीनगर भाग जे आहे ते संपूर्ण मुख्य बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची आणि मार्केटमध्ये एकंदरीत गर्दी असते, परंतु या बंदला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा देत आपली दुकाने जी आहेत ते सकाळपासून बंद ठेवलेली आहे। एकंदरीत पाहता नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्यात देखील या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि अर्धापूर ते निर्मल या मार्गावर काही जे सामाजिक संघटनांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन देखील केलेलं आहे। या बंदला सकाळपासून चांगला प्रतिसाद नांदेड जिल्ह्यात मिळताना दिसत आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड।